स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चंद्रपुरात महत्त्वाचे विधान। भाजपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा करू नका असे ठणकावले। राज्यात पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातल्या आहेत। या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुरात महत्त्वाचे विधान केले आहे। भाजपच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा बाळगू नका असे ठणकावले। प्रभागातील जनताच आता तिकीट ठरवणार असून अंतर्गत सर्वेक्षणांती हा निर्णय होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले। चंद्रपुरात आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार या भाजपच्या दोन तंबूत सुरू असलेल्या तुफान गटबाजीनंतर बावनकुळे यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे। नेत्यांच्या मागोपुढं फिरणाऱ्याला तिकीट मिळणार। तिकीट वाटताना तुमच्या वार्डामध्ये ज्यांच्याकरता हात वर उभे करतील लोक त्यांना तिकीट मिळणार। ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकडे तिकीट आहे, नंसराज भैयाकडे नाही आहे, कुणाकडे नाही। बरोबर आहे? तुम्हाला जरी अध्यक्षाची सही लागत असेल तो अध्यक्षाचा अधिकार आहे, पण पार्टीने निर्णय घेतला आहे, आमच्या रवी चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, जयवेंद्रजी निर्णय घेतला आहे। जनतेला जे त्या ठिकाणी आवडेल, आम्ही आता एक सर्वेक्षण चालू करतो आहे। तुमच्या वार्डातली जनता हे बावनकुळेच्या गाडीत नागपूरमध्ये गेला तिकीट मिळेल असं नाही आहे। आता चंद्रपूरची जनता निर्णय करणार आहे कोणाला तिकीट येते। मान्य करायचं तुम्हाला? मान्य नाही आहे? आता काही लोकांचे हात खाली गेले। जो जीता हो लढा तर कशासाठी आहे? लढा नाही का? एक उमेदवार हरणार नाही, पण आपल्या हारासाठी लढत नाही, जिंकण्यासाठी लढत।